नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझ्या मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश रूममध्ये येतो. त्यावेळेला अंजली तिथेच बसलेली असते. तो म्हणतो की ही बावट बायको इथेन बसली. आता काय करू मी हिला, जर परत दारूचा वास आला तर. म्हणून तो पटकन येतो आणि त्याची बॅग घेऊन त्याच्यामध्ये ती छोटीशी त्याची दारूची बाटली पुन्हा एकदा ठेवतो. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा अंजलीला वास आल्यासारखं होतं. अंजली म्हणते की नक्की कसला वास येतोय, काहीच कळत नाहीये. म्हणजे ना सारखा सारखा दारूचा वास आल्यासारखं होतं. त्यावेळेला तो म्हणतो की बापरे, आता काय करायचं मी, प्रत्येक वेळेलाही काही मला सोडणार नाही. त्यामुळे तो पटकन त्याच्या बॅगमध्ये ज्या काही गोळ्या असतात ती गोळी पटकन एक तोंडात टाकतो. आणि अंजली त्याच्या जवळ परत येते आणि म्हणते की काय हो, तुम्हाला कुठे असं जाणवत नाहीये का, इतके दिवस तरी असा वास कुठेच येत नव्हता, मग अचानक हा वास कसा काय यायला लागला. त्यावेळेला राकेश म्हणतो की हो, म्हणजे ना मी तुम्हाला सांगितलं नव्हतो अंजली मॅडम, पण मला ना मगाशी बाहेर पण असंच कुठेतरी वास येतो होता. बाहेरच्या दिशेलाही तसाच, बाहेरच्या रूमच्या इथे वास येतो होता. मग अंजली म्हणते की नक्की असा वास कुठून येथे असावा बरं. तेव्हा राकेश म्हणतो की मलाही काही कळत नाहीये, पण अंजली मॅडम, मला ना खरंच खूप वाईट वाटतंय तुमच्या बापांना बघून. आणि मुद्दाम तो रडण्याचा नाटक करायला लागतो. तो म्हणतो की मला ना असं वाटतंय की तुमचे जे काही बाबा आहेत ना, त्यांना बघून खूप वाईट वाटतंय. इतका मोठा माणूस, इतकी मोठी संपत्ती आहे त्या माणसाची, पण बिचारा संन्यासासारखं आयुष्य जगतोय. त्या बाबांना बघून खूप वाईट वाटतं मला. म्हणजे किती काही झालं ना तरीही शेवटी हे घर आहे ना त्यांचं, त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं मला. खूप वडीलधारे आहेत, पण असं आयुष्य जगत आहेत. तेव्हा अंजली म्हणते की जाओ, तुम्हाला काय, आपलं त्यांचं वाईट वाटत असतं. तुमची ना मेमरी गेल्यापासून तुम्हाला हल्ली कोणाबद्दलही वाईट वाटायला लागले. तेव्हा लगेच तो म्हणतो की नाही हो, तसं नाही, पण किती काही झालं तरी तुमचे वडील आहेत ना, पण तुम्ही बाहेर बघा. मला ना तिथून बाहेरूनच वास येत होता. तेव्हा मग लगेच अंजलीही बाहेर येत असते आणि मग ती चेक करायला लागते. तेवढ्याचं तिला काहीतरी वाटत असतं. मग इथे राकेश म्हणतो की चला, आता माझं जे काही काम आहे ते पूर्ण होणार, मी माझं काम करून घेतो. तर सगळेजण इथे जेवायला बसत असतात. मग अंजलीही राकेशला नेहमीप्रमाणे ते प्रमुखांच्या खुर्चीवर बसायला सांगणार असते. तेवढ्याचं आबा येतात आणि ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही इथे बसा, कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवरती. त्याच वेळेला मग आता बाबा बसायला जात असतात. तेव्हा बाबा म्हणतात की नको, मी नको इथे, जावई बापूंचा मान आहे ना, तर त्यांना बसू दे. तेव्हा लगेचच राकेश म्हणतो की नाही नाही बाबा, असं नको, तुम्ही इथे बसा. खरं तर हा तुमचा मान आहे आणि इतक्या वर्षानंतर तुम्ही परत आले आहात ना, तर तुम्ही वडीलधारी आहात घरातले, त्यामुळे हा मान तुमचाच आहे आणि तुम्ही बसा इथे. तेव्हा मग बाबा हे तिथे मामा आणि राकेश बोलल्यामुळे बसतात. आणि मनातच राकेश विचार करतो की आता तुम्ही इथे बसून घ्या, पुढे बघा काय काय होताय ते. तेव्हा मग बाबा ते खुर्चीवरती बसतात. आकाश ही जेवायला आलेला असतो. आता अंजली, आकीचे सगळे तिथे येतात. तर दुसरीकडे नम्रता ही आकाशने तिला जो काही ड्रेस गिफ्ट केलेला असतो, तो ड्रेस ती स्वतःला असा लावून बघत असते आरशात आणि म्हणते की खरंच किती सुंदर दिसतोय ना हा ड्रेस माझ्यावर. म्हणजे ना आकाशला बरोबर माहीत असतं की माझ्यावरती कुठला रंग सूट होईल, काय होईल. खरंच खूप छान वाटते हा ड्रेस बघून मला. खूप कौतुक वाटत आकाशच की त्यांनी मला इतका छान ड्रेस गिफ्ट म्हणून दिलाय. तर तिचे सगळं बोलणं शुभंकर दरवाजाच्या मागून लपून ऐकत असतो आणि त्याला ऐकून खूप राग येत असतो. नम्रताही मनातच म्हणत असते की खरंच खूप छान वाटते मला. आकाशला बरोबर कळतं की मला काय आवडतं आणि काय नाही.
तेव्हा तिचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि ती म्हणते की शुभू, अरे काय करतोस तू इकडे. तेव्हा तो पण अगदी नॉर्मल येतो आणि म्हणतो की काय ग नमे दमे, तू एकटीच काय बडबडत होतीस. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, मी ना आकाशने मला हा ड्रेस दिलाय बघ. हा ड्रेस किती सुंदर दिसतोय माझ्यावर आणि मला हा कलर पण खूप आवडला. बघ ना किती छान दिसतोय तो. तेव्हा मग लगेचच शुभंकर मनामनातच म्हणतो की एक ड्रेस काय दिला. तिला इतका आनंद झालाय. तेव्हा ती म्हणते की नाही रे, म्हणजे ना ड्रेस तर ठीक आहे, परंतु खरंच आकाश सरांना खूप आवडतं. म्हणजे असं सगळं सांभाळून घ्यायला. बघ ना किती मोठे बिझनेसमॅन आहेत ते, इतक्या मोठ्या घरातले आहेत, तरी पण माझी नाही तर इतर घरातल्यांचीही खूप चांगली विचारपूस करतात, काळजी करतात. किती चांगला माणूस आहे. म्हणजे ना मी स्वतःला खूप लकी समजते की असा नवरा माझ्या आयुष्यात येणार आहे. म्हणून आमचा साखरपुडा तर झाला आहे, परंतु आमचं लवकरात लवकर लग्न पण होईल. पण मला खरंच खूप आनंद वाटतो की अशी व्यक्ती आयुष्यात येणार आहे. खरंच नशीब लागत की नाही. तेव्हा शुभंकर म्हणतो की हो ते तर आहे, आणि मलाही तेच वाटतं की तू खूप लकी आहेस. म्हणून तेव्हा नमू म्हणते की हो खरंच. तेवढ्यातच आता नम्रता म्हणते की थांब मी ना आईला ड्रेस दाखवून आले. शुभंकर आता ती गेल्यावर म्हणतो की या हिलाना कसलाही आनंद वाटतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेवण वगैरे करायच्या आधीच आजीकडे अंजली जाते आणि म्हणते की आजी मला ना जरा एक गोष्ट बोलायची होती. वल्लरी पण जाते आणि वल्लरी म्हणते की आई सध्या ना मला जरा वेगळंच काहीतरी वाटते. अंजली म्हणते की मला तर वाटते ना की आजी घरात ना दारूचा वास येतोय. तेव्हा आजी म्हणते की दारूचा वास, काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा मुद्दामच त्यावर भर टाकून वल्लारी म्हणते की आई, तुम्ही घरात एवढं देवधर्माचं व्रत वैकल्याचं करता, पण घरामध्ये असं अगदी बरोबर वाटत नाही. म्हणजे इतकं सगळं असं कोण करत असेल. तेव्हा आजी म्हणते की हे कोण करत असेल, चिंटू तर असं नाही करू शकत. मग त्याबरोबर अंजली म्हणते की हो, आमचं हे पण नाही करत हे सगळं. तेव्हा वल्लारी म्हणते की माझा आकाश पण बाई तसं काही करत नाही. तेव्हा आजी म्हणते की हो, अग मामाला माहिती. वल्लारी हे काय सांगतेस तू आकाशबद्दल. नंतर मग मामी म्हणते की आमचे हे तर नीन पिताचं काहीतरी दुसरंच बडबडत असतात. त्यांना तर या सगळ्याची सवयच नाहीये. मग राहिले कोण. तेव्हा लगेचच वल्लारी म्हणते की रमाकांत भाऊजी. आजी म्हणते की नाही नाही, अजिबात नाही जावई बापू, तसं करणं शक्य नाहीये. अगं त्यांच्या गळ्यात माळ आहे, तुळशीची जपमाळ आहे, आणि ते हे करणं शक्य नाहीये. तेव्हा वल्लारी म्हणते की अगो आई, कोणावर विश्वास ठेवताय तुम्ही. इतक्या वर्षानंतर जे आलेत, आपल्याला माहीत आहे का की ते इतके दिवस कुठे होते, कोणत्या लोकांच्या संगतीमध्ये होते. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही खात्री देता येणार नाहीये. म्हणून आपल्याला काहीच बोलणं हे बरोबर वाटत नाही. तेव्हा मग लगेचच आजी म्हणते की एक काम करताय का, मग आता कसं शोधायचं आपण हे सगळं. तेव्हा अंजली म्हणते की बरं, मला तरी आता ना सगळ्यांच्या रूमची झडती घ्यावी लागेल. स्पेशली त्या आल्यात ना रमाकांत राजे शिर्के. तेव्हा लगेच आता वल्लरी म्हणते की हो, पण मी काय म्हणते अंजली, आता सध्या राहू दे. मी काय म्हणते, सगळेजण जेवायला वाट बघत असतील ना, आपण जेवण झाल्यावर मग दोघीजणी जाऊन चेक करूया, ठीक आहे. तेव्हा आजी म्हणते की बरं ठीक आहे, आधी सगळे जेवून घेऊया. अंजली आजी वल्लरी सगळे जेवायला येत असतात. तेव्हा आजी जेवायला बसत असताना विचारते की अगं ईश्वरी हे काय, चिंटू कुठे, अजून चिंटू जेवायला का आलं नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते की येतच असतील, ती मी बोलवते त्यांना जाऊन. तेव्हा मग आकाश म्हणतो की
मी जाऊ का वहिनी बोलवायला? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही भाऊजी, तुम्ही बसा, मी जाते त्यांना बोलवण्यासाठी. तेव्हा अर्णव काही येत नसतो. त्यामागेच कारण सगळ्यांना माहीत असतं की रमाकांत आहे म्हणून अर्णव यायला तयार नसतो. तेव्हा मुद्दामच वल्लरी बोलते की ईश्वरी उगीचच ना, तू काही बोलायचं म्हणून बोलू नको. तो चिंटू म्हणजेच अर्णव इथे येत नाहीये. त्याचे मागचे कारण म्हणजे हे रमाकांत राजे शिर्के इथे बसलेले आहेत ना, आणि त्यासाठी ती इथे यायला तयार नाहीये असं म्हणून आता ती त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हातच रमाकांतला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते की बाबा, तुम्ही जेवून घ्या, तुम्ही कसलाही विचार करू नका. तर इथे सगळेजण जेवायला बसलेले असताना वल्लारी आतमध्ये येते आणि तिचे सगळे जे काही दागिने असतात ते दागिने रमाकांतच्या झोळीमध्ये ती लपवत असते. आणि मग त्याची ती झोळी असते ती सोडत असते आणि म्हणते की आता बघ रमाकांत राजे शिर्के, आता तुला रस्त्यावरती हरी करत फिरण्याची वेळच येणार आहे. किती काही झालं तरीही तुला वाटत होत्या ईश्वरीची बाजू मिळाली, आणि ती ईश्वरी पण तिला मोठं तिच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे म्हणून घेऊन आली ना. बघा आता काय करते ते, आणि लवकरात लवकर हे सगळं तुमचं भान फुटणार आणि तुमच्या या दागिन्यांचा आरोप तुमच्यावरती लावून मी कशी तुम्हाला घराबाहेर काढते ना, तेच बघा आता. वल्लारी हळूच ती झोळी सोफ्याच्या खाली म्हणजेच बेडच्या खाली लपवते आणि बाहेर येत असते. तर इथे बाबा ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी बाळा, अजूनही अर्णव जेवलेला नाहीये ना. तेव्हा ती म्हणते की हे काय बाबा, मी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन चालले. तेव्हा मग ईश्वरीला ते म्हणतात की थांब, मला माहिती आहे तू मला किती नाही म्हणत असलीस ना, तुला खोटं बोलता येतं नाही. अर्णव माझ्यामुळेच येतं नव्हता, बरोबर ना. तेव्हा ईश्वरी गप्पच बसते. ती काहीच बोलत नाही. बाबा असं काही नाही बोलते, परंतु ते म्हणतात की तुला खोटं बोलता येतं नाहीये, त्यामुळे आता मला एक ना आयडिया सुचली. म्हणजे तुला बघ कसं वाटतो, आपण एक काम करूया. मी ना लहानपणी असंच ना चिंटूला पोळीचा लाडू बनवून द्यायचे. म्हणजे एरवी चिंटूला आपल्या आईच्या हातचा जेवण आवडायचा, परंतु माझ्या हातचा केवळ तो पोळीचा लाडू खायचा. त्यामुळे त्याला ना कधी रुसला असला किंवा नाराज असला ना की तो पोळीचा लाडू मी आवडीने बनवून द्यायचा, आणि मग त्याला दिला ना की त्याचा राग कुठे पळून जायचा, आणि मग तो लाडू खायचा आणि त्याला बरं वाटायचा. मग असं करू का मी? एक काम करतो, तू बनव लाडू आणि मग मी बनवतो, मग तू जाऊन दे त्याला. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, तुमची कल्पना चांगली बाबा, पण ना लाडू पण तुम्हीच बनवायचा आणि त्यांना जाऊन पण तुम्हीच द्यायचा. तेव्हा मग ते म्हणतात की तुला माहिती आहे ना ईश्वरी बाळा, तो काही माझ्या हातचा खाणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा, आज तुम्हाला माहीत तरी होतं का सकाळी की अर्णव सर तुमच्याच्या पायाला क्रीम वगैरे लावून देतील, म्हणून असं वाटला तरी होतं का कधी? बाबा बोलतात की नाही. मग ईश्वरी म्हणते की तुम्ही आता बनवा, मग बघूया अर्णव सर कसा खात नाही ते. त्यामुळे मग बाबा आता चपाती जी असते तिचे तुकडे करायला लागतात हाताने आणि म्हणतात की मला भरपूर असा गोड, मला भरपूर गोड आणि तूप दे, मग मी बनवतो त्याच्यासाठी लाडू. तेव्हा मग ते म्हणजे तूप वगैरे घालतात त्या चपातीच्या तुकड्यांमध्ये, तूप आणि साखर वगैरे घालून तो लाडू बनवायला लागतो. तरी ते अर्णव त्याच्या रूममध्ये एकटाच असतो. त्याला बाबामुळे ते उपाशी राहिलेला असते, पण त्याला भूक तर खूप लागलेली असते आणि त्याला आईची आठवण येत असते. तो म्हणत असतो, मनामध्येच आठवत असतो की लहानपणी आईला म्हणायचा की आई, मला गोड फक्त तुझ्याच हातचे आवडते, तू खरंच खूप छान बनवते. नंतर तेवढ्यातच त्याला आईची आठवण येत असताना ईश्वरी आणि बाबा रूममध्ये येतात आणि ते दोघं त्याच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, बघा तुमच्यासाठी कोण आलंय ते, इकडे बघा, असं म्हणून ईश्वरी त्यांना बघायला सांगते. त्यानंतर मग आता ईश्वरी असं म्हटल्याबरोबर लगेचच त्यांच्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात की हे बघ बाळा,
मी तुझ्यासाठी काय आणलंय ते. तेव्हा मग आज समोर धरल्यानंतर अर्णव विचार करायला लागतो की नेमकं काय करायचं. तेव्हा ऐश्वरी म्हणते की सर, वर बघा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा बाबा म्हणतात की अर्णव, तुझ्यासाठी मी पोळीचा लाडू बनवलाय, घे, खा.